हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज बघा अगदी लहानशी पण खूप कामाची अशी गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा प्रत्येक वेळेला जेव्हा आपण आठवडी बाजार आणतो तर प्रत्येकच वेळेला आपला जो फ्रीज आहे तर तो एकदम असा डीप क्लिनिंग करणं पॉसिबल होत नाही. कारण बघा प्रत्येकाचकडे तेवढा वेळ नसतो की प्रत्येकच आठवड्याला सगळं जे फ्रीजचं सामान आहे ते खाली करायचं, त्यातले जे काही ऑर्गनायझर असतात ते सगळे बाहेर काढायचे आणि सगळे मग घासून पुसून त्यांना सुकवून पुन्हा आणखी फ्रीजला जमवायचं. कारण या प्रोसेसमध्ये बघा नाहीही म्हटलं तरी आपल्याला 1 तास जातोच आणि प्रत्येकाकडेच एवढा वेळ असेलच असं नाही. तर त्यामुळे बघा आठवड्याची अगदी शॉर्टकट अशी क्लिनिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे आपला जो फ्रीज आहे तर तो आठवडाभर ना अगदी असा नीट अँड क्लीन आणि छान असा स्वच्छ राहील. आणि बघा जेव्हाही आपण फ्रीज ओपन करतो त्यावेळेला फ्रीज जर असा छान असा नीटनेटका असेल तर बघायलाही चांगलं वाटतं आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. आणि बघा घरामध्ये ज्या काही गोष्टी असतात ज्या आपण हँडल करतो आणि स्पेशली म्हणजे आपण ज्या गृहिणी असतो तर ह्या गोष्टी जेव्हा आपण हँडल करतो ना त्यावेळेला बघा त्या वस्तू जर अशा स्वच्छ आणि नीटनेटक्या असतील तर आपल्यालासुद्धा काम करण्यामध्ये आनंद येतो आणि काम करण्यामध्ये हुरूप येतो. तर त्यामुळे ना ह्या ज्या लहान सहान गोष्टी असतात किचनशी रिलेटेड तर त्या बघा छान अशा नीटनेटक्या राहिलेल्याच बऱ्या असतात. तर बघा प्रत्येकच आठवड्याला जसं की मी तुम्हाला सांगितलं फ्रीजची डीप क्लिनिंग करणं प्रत्येकीलाच पॉसिबल होत नाही. बऱ्याच स्त्रिया करतात सुद्धा पण प्रत्येकीलाच पॉसिबल होत नाही. तर बघा अशा प्रकारे ना आपण क्लिनिंग करू शकतो की सगळे जे फ्रीजचे भांडे आहेत जेही आपण त्यामध्ये ठेवतो तर ते सगळं ना असं बाहेर काढून घ्यायचं आणि त्यामध्ये एकतर ना बघा कॉलिनचा जो स्प्रे असतो तर तो स्प्रे करून घ्यायचा किंवा मग DIY जे लिक्विड असतं तर ते स्प्रे करून घ्यायचं. तर सगळे बघा जेही काचं वगैरे असतात किंवा खाली जी एक ना बास्केट वगैरे दिलेली असते तर ते सगळ्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टींवर ना स्प्रे करून घ्यायचं. एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने सगळं ते पुसून घ्यायचं. खालचा जो सरफेस असतो तर तो सुद्धा या लिक्विडने आपण क्लीन करू शकतो किंवा जे कॉलिन वगैरे असतं तर त्याच्याने सुद्धा छान असं क्लीन करू शकतो. तर माझा जो सगळा फ्रीज आहे तर तो मस्त असा क्लीन झालेला आहे. त्यानंतर बघा भाजीचं जमवण्यासाठी आता बऱ्याच स्त्रियांची तक्रार असते की आठवडाभर भाजीचं फ्रेश राहत नाही, लवकर खराब होतं किंवा भाजीचं जे आहे तर ते म्हणजे असं बराच काळ आपण साठवून ठेवू शकत नाही. जसं आठवडी बाजार वगैरे आपण आणला तर आठवडाभर जे भाजीचं आहे तर ते फ्रेश राहत नाही. तर त्यासाठी बघा सगळं जे भाजीचं आहे ना ते असं निवडून ठेवायचं. एकत्रच एकाच बास्केटला सगळं भाजीचं ठेवायचं नाही. बऱ्याच स्त्रियांना बघते मी एक ना सवय असते की सगळी जी भाजीची पिशवी आहे ना तर ती खाली जो ट्रे दिलेला असतो एक मोठी जी बास्केट दिलेली असते तर सगळं त्यामध्ये एकत्रच ठेवून देतात. पण जेव्हा बघा आपण असं सगळं ना एकत्रच ठेवतो ना तर भाजीचं ना 8 दिवस चालायचं 4 दिवससुद्धा चालत नाही. कारण बघा कोणतं भाजीचं कसं असतं कोणतं भाजीचं कसं असतं तर त्यामुळे ना ते सगळं जर आपण एकत्र ठेवलं ना तर भाजीचं व्यवस्थित चालतच नाही. तर म्हणून मग बघा सगळं जे भाजीचं आहे तर ते आधी निवडून घ्यायचं आणि त्यानंतर सगळं भाजीचं सॅग्रिगेट करूनच वेगवेगळं ठेवायचं. भलेही मग तुम्ही कॅरी बॅग वापरा किंवा कॉटन बॅग वापरा किंवा मग अशा प्रकारचे डबे वापरा. मला तर सगळ्यात बेस्ट जे आहे ना भाजीचं स्टोअर करून ठेवण्यासाठी ना हे डबे वाटतात. म्हणजे बघा यामध्ये ना जेव्हा आपण भाजीचं वगैरे ठेवतो तर 8 दिवस ना अजिबात भाजीचं यामध्ये खराब होत नाही आणि माझा ना बऱ्यापैकी या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच दिवसाचे हे जे डबे आहेत तर ते मी वापरते. हे मी ऑनलाईनच मागवलेले होते. कुठल्याही ॲपवर तुम्हाला मिळून जातील. फ्री स्टोरेज कंटेनर म्हटलं की तिथे ना येऊन जातात ते डबे. तर अगदी स्वस्तामध्ये मस्त 250-300ला हे डबे मिळतात आणि खरं सांगते ना इतके बेस्ट आहेत म्हणजे भाजीचं अजिबात यामध्ये खराब होत नाही. एक्स्ट्राचा मॉइश्चर म्हणजे एक्स्ट्राचं जे काही मॉइश्चर वगैरे असतं तर ते डायरेक्टली भाजीला लागत नाही किंवा फ्रीजचं जे तापमान आहे तर त्यामुळे डायरेक्टली भाजीच्यावर ना परिणाम होत नाही. तर त्यामुळे ना हे डबे तर मला सगळ्यात बेस्ट वाटतात. तर बघा सगळं जे भाजीचं आहे ते मी असं सॅग्रिगेट करून घेतलं. जे फळं असतात तर त्यांच्यासाठी वेगळी बास्केट मी वापरते. म्हणजे बघा फ्रीजचं जे सामान आहे तर त्याच्या ठेवणीचं सुद्धा ना एक महत्त्व असतं की तुम्ही कशाप्रकारे तुमचं सामान स्टोअर करून ठेवता.
तर बघा भाजीचं ठेवताना जे काही मोठा आयटम असतात म्हणजे कोबी वगैरे असेल किंवा लौकी असेल, कोहळा वगैरे असेल, तर हे आपण डब्यामध्ये ठेवू शकत नाही. तर त्या सगळ्या गोष्टींना मी खालची जी बास्केट आहे तर तिथे ठेवते. त्यानंतर जे हे डबे वगैरे आहे तर ते त्याच्या वरच्या सेक्शनला ठेवते. आलं लसणासाठी अशा प्रकारचे छोटे छोटे ऑर्गनायझर वापरते. तर बघू शकत असाल फ्रीज मी आज डीप क्लीन केलेला नाही. इथून 15 दिवसाच्या आधी मी फ्रीज डीप क्लिनिंग केलेला होता, व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. पण बघू शकत असाल आत्तासुद्धा माझा जो फ्रीज आहे तर तो अगदी असा स्वच्छ आणि नीटनेटका आहे. कुठेही पसारा तुम्हाला दिसणार नाही. तर बघा अगदी ना अशाच लहान सहान गोष्टी असतात ज्यातून आपण आपलं जे घर आहे ते स्वच्छ ठेवू शकतो. सगळा फ्रीज जो आहे तो ऑर्गनाईज झालेला आहे. त्यानंतर एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर यातसुद्धा बघा म्हणजे वस्तू एक आणि प्रकार अनेक, म्हणजे एका गोष्टीपासून ना इथे 2-3 प्रकारचे पदार्थ मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर त्यासाठी बघा जे आळूचे पानं असतात, आमच्या भागामध्ये याला कोचईचे पानं असे बोलतात. तर ते पानांना मी स्वच्छ असे धुवून घेतले आणि पावसाळ्यामध्ये पानं चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्यावर बघा कुठलेही जीवजंतू वगैरे असतात, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यातलं पाणी निथरवून घेतलं आणि त्यांना ना बारीक बारीक कट करून घेतलं. त्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन, थोडंसं गव्हाचं पीठ घातलं आणि त्यानंतर मग तिखट, मीठ, हळद. तर बघा यामध्ये आपण मिरचीची पेस्टसुद्धा घालू शकतो. माझ्याकडे वेळ काही होता नाही त्यामुळे मग मी मिरची पावडरच घातलेली आहे. सोबतच थोडासा ओवा घातला आणि थोडीशी तीळ घातलेली आहे आणि आमचूरसुद्धा घालायचा, म्हणजे जो सगळ्यात यामध्ये महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे आमचूर. तर आमचूर पावडरसुद्धा घातलं. आवश्यकतेनुसार पाणी घालून ना एक अशा कन्सिस्टन्सीमध्ये बघा हे ना एक म्हणजे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. अशा प्रकारे गोळे बनवून घेतले आणि चाळणीमध्ये काढले. याचेच बघा आपण रोलसुद्धा बनवू शकतो. जे आपण वड्या वगैरे बनवतो तर ते रोलसुद्धा बनवू शकतो. पण खरं सांगायचं ना रोल बनवायचा मला येतो कंटाळा. तर त्यामुळे ना ही एक शॉर्टकट पद्धत आहे आणि अगदी खूप छान आहे, झटकेपट होते. तर खाली गंजामध्ये पाणी तापवलं, त्यामध्ये चाळणी ठेवली आणि वरून झाकून बघा 25-30 मिनटं ना छान असं याला ना वाफवून घ्यायचं. त्यानंतर थंड होऊ द्यायचं आणि अशा प्रकारे बघा याच्या ना वड्या कट करून घ्यायच्या. तर बघा जे आपण रोल बनवून म्हणजे ज्या वड्या बनवतो तर अगदी तशाच प्रकारच्या वड्या इथूनसुद्धा आपल्याला बनवून मिळतात. म्हणजे फरक तेवढाच फक्त की आपल्याला रोल बनवायला ना जास्त मेहनत लागते आणि हे जे म्हणजे हा जो पदार्थ आपण बनवला तर याला जास्त मेहनत काही लागत नाही. छान असं कट करून घेतलं आणि तेलामध्ये तळून घेतलं. छान अशी वडी बनवून तयार झाली आहे. नंतर दुसरा बघा याचाच एक पदार्थ पुन्हा बनवणार आहे. कढईमध्ये तेल तापवलं, राई जिरं घातलं, कांदा घातला. कांदा थोडासा रंग चेंज झाला की त्यामध्ये तिखट, मीठ, हळद, थोडंसं आमचूर घातलं आणि त्यानंतर ह्या ज्या वड्या मी बनवलेल्या होत्या तर त्यांचा ना बारीक चुरा करून घेतला आणि त्याला अशा प्रकारे बघा अगदी करकरीत होईपर्यंत ना आपल्याला ना परतून घ्यायचं आहे. म्हणजे आमच्या इथे सासूबाईंना ह्या ज्या वड्या आहेत तर त्या फारशा आवडत नाही, तर त्यांच्यासाठी म्हणून हा चुरा मी बनवून दिला. त्यानंतर याचीच तिसरी रेसिपी मी बनवणार आहे. तर बघा पुन्हा आणखी ना ह्या ज्या वड्या आहेत तर त्या थोड्याशा अर्धवट आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. दुसरीकडे मी इथे फोडणी केलेली आहे. सेम प्रोसेसने तेल तापवलं, राई जिरा घातला, कांदा घातला, त्यानंतर आलं लसूण घातलं, जेही रिक्वायर्ड मसाले असतात ते मसाले घातले, टमाटर घातले. टमाटरांना थोडंसं शिजवून घेतलं, त्यानंतर पाणी घातलं आणि अर्धवट शिजलेली जी वडी आहे तर ती या पाण्यामध्ये मी घातली. तर बघा ही ना एक आपली जी भाजी आहे तर ती बनवून तयार होते. म्हणजे मला वेगळी भाजी बनवण्याची काही गरज नाही, तर त्यामुळेच मग मी हे बनवून घेतलं. तर बघा मस्त छान अशा एका पदार्थापासून 3 रेसिपी मी इथे बनवलेल्या आहेत आणि खरंच खूप छान झालेल्या होत्या. तर चला व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. घंटीचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगत चला. पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. हर हर महादेव.